नमस्कार विद्यार्थ्यांनो, वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे हा भाग आपण अत्यंत सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. मग प्रश्न समजून घ्या. त्रिज्या 3.5 सेमी दिली असलेल्या वर्तुळावरील बिंदू P मधून वर्तुळा स्पर्शिका काढा. वर्तुळावरील बिंदूतून काढायचं. मग प्रथम काय करायचं की बाबा कोणती त्रिज्या दिली 3.5. मग 3.5 चा असं एक काय करायचं, वर्तुळ काढून घ्यायचं. तर माझ्याकडे साहित्य नसल्यामुळे मी हाताने काढत आहे, तुम्ही व्यवस्थित काढून बरोबर. मग आता 3.5 झालं. जो केंद्र आहे त्या केंद्रातून 3.5 अंतर दाखवायचं. ओ केंद्र आहे, इकडे एखादा बिंदू दिला तरी चालतो, द्यायचा. आता बिंदू कोणता आहे, बिंदू P मधून बघ एक स्केलच्या साह्यानं स्केल ठेवायची आणि स्केलच्या साह्यानं एक रेषा ओढायची अंदाजे स्केलच्या साह्यानं. इथपर्यंत हिचं अंतर किती राहील, 3.5. त्रिज्या सगळीकडे सारखीच असते. बघ तुम्ही काय करायचं, सोप्या पद्धतीने सांगतो. आणि कर्कटकामध्ये पेन्सिल वगैरे सेट करायची समान, आणि दाणेदार टोक ठेवायचं आपल्या कंपोस्टचं कर्कटकाचं, आणि आतून बाजूमध्ये एक चॉक ओढायचा आणि सेम बाहेरून बाजूमध्ये एक चॉक ओढायचा. बरोबर, क्रिया कळाली. आता काय करायचं, पुढची क्रिया, अंतर थोडं कर्कटकाचं वाढवायचं. सेम इथं जायचं, बाहेरच्या खुणवर जा किंवा आतच्या जा. मग ह्या इथं आणि दार टोक ठेवून इकडे एक कंस टाकायचा, सेम इकडे एक कंस टाकायचा. वरती एक फिरवायचं, खालती एक फिरवायचं. तीच क्रिया जी बाहेरून केली तीच क्रिया आतून पण करायची. आणि दार टोक ठेवून इकडे एक चॉक, इकडे एक चॉक, असे कंस काय करायचे, मारून घ्यायचे त्याला. बरोबर. आणि ते झाल्याच्या नंतर हे दोन्ही अशी जोडून घ्यायचे. राईट, अशी काय करायचे, जोडून घ्यायचे. ही झाली स्पर्शिका. आता या स्पर्शिकेला इथे P बिंदू आहे अगोदर, आणि इकडे एखादा बिंदू द्यायचा, कोणताही देऊ शकतात तुम्ही. Q द्या, X द्या, Y द्या, कोणताही द्या. या ठिकाणी ही झाली स्पर्शिका PQ. मग हिला असं तुम्ही 90 अंशाचा पण असा कोन दाखवू शकता. ही झाली स्पर्शिका, कारण स्पर्शिका ही लंब असते त्रिज्येला, हा आपण बघितलेला नियम. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 1 गुण 2 गुण असे सहज घेऊ